ज्या दिवशी 4 लोकात तुझा बाप अभिमानानं तुझ्या नावानं मिरवेल ना, पठ्ठा कोणाचा आहे? आपलाय. लेख कोणाचा आहे? आपलाय. त्या दिवशी त्या बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद पैशानं विकत घेता येत नाही. पैशानं विकत घेता येत नाही. अरे बाप काय असतो ना, बापाची किंमत काय असते, बाप काय असतो, बापाचं अस्तित्व काय असते, मला विचारा. मला विचारा बाप काय असतो. 20 वर्ष झाले बाप माहिती नाही. आज हे बोलत आहे ना, असं वाटतं इतके मोठे मोठे व्याख्यान केले, इतके मोठे मोठे कीर्तन केले, मोठी मोठी लोक येतात, मोठी मोठी लोक बोलतात. कदाचित माझा बाप असताना तर माझा बाप सुद्धा माझ्यासोबत आला असता. 4 लोकांना सांगितलं असतं ती स्टेजवर बोलणारी आहे ना, ती माझी वैष्णवी आहे बरं का, माझी वैष्णवी आहे. ही जेवढी 1000 लोकांमध्ये बोलते ना, ती माझी आहे, माझी. अनेक गावामध्ये फिरावं लागतं, रात्रीचं एकटं दुकटं जावं लागतं, अनेक वेगवेगळे लोक भेटतात. त्यावेळी वाटतं माझा बाप असता ना तर छाती काढून उभा असता. मी उभा आहे, बघतोस काय? कोण बघतो माझ्या पोरीकडे वाकड्या नजरेनं? माझा बाप माझ्यासाठी भांडला असता, माझा बाप माझ्यासाठी लढला असता, हे वाटतं. बाप काय असतो ना, बाप नसणाऱ्याला विचारा हो, बाप काय असतो. बाप कदाचित तुम्हाला रागवणारा वाटत असेल, बाप कदाचित तुम्हाला बोलणारा वाटत असेल, बाप कदाचित तुम्हाला स्ट्रिक्ट वाटत असेल, तात्पुरता तो बोलत असेल, रागवत असेल, पण लक्षात घ्या तुमचा बाप जिवंत आहे ना, तेव्हापर्यंत तुमच्या घराचं संरक्षण जिवंत आहे. एकदा का तुमच्या घरातला बाप गेला ना, तुमच्या घराला घर पण राहणार नाही आणि हा समाज तुमच्या मायला जगू सुद्धा देणार नाही. ज्या बायकोला नवरा नसते त्या बायकोला नवऱ्याची किंमत विचारा. ज्या लेकीला बाप नसते, ज्या लेकीला बाप नसते, ज्या लेकाला बाप नसते, त्याला विचारा बाप काय असतो. या जगामध्ये सगळ्यात मोठं दान म्हणजे कन्यादान असतं. आपल्याला खिशातला पेन जरी मागितला ना तर कसं तरी होतं, देऊ का नाही, देऊ का नाही, देऊ का नाही असं होतं. पण बाप काळजाचा तुकडा एखाद्या पोराच्या हातात देतो. पण बाप काय असतो त्या लेकीला विचारा, ज्या लेकीच्या कन्यादानाला तिचा बाप हजर नसतो. त्या पोरीला विचारा ना बाप काय असतो, ज्या पोरीच्या लग्नामध्ये तिचा बाप नसतो. ज्या वाढत्या उडत्या पोरीच्या लग्नात तिचा बाप नसतो, त्या पोरीला विचारा बाप काय असतो. बाप काय असतं सांगू का? बाप हा बाप असतो. बाप हा बाप असतो. पडलेल्या वाळ्याचं कुरकुरणारं दार असतो. बाप हा बाप असतो. तुमच्या चपलेला मारलेला टाचा असतो. बाप हा बाप असतो. तुमच्या धोत्राला मारलेलं ठिगळ असतो. बाप हा बाप असतो. आणि सांगू का, तुमचा बाप जिवंत आहे ना तेव्हापर्यंत वचनात जगून घ्या. जर तुमचा बाप जिवंत असेल ना, आज घरी जा, बापाला जादूची छप्पे मारा आणि बापाला सांगा बाप यू आर ग्रेट इन द वर्ल्ड. बाबा तुझ्यासारखा मोठा हिरो या जगात कोणी नाही. बापाची किंमत त्या दिवशी कळते ज्या दिवशी स्वतः पैसे कमवायला लागतो. माझा बाप मोठे मोठे स्वप्न पाहतो. माझा बाप मला शिकवण्याचे स्वप्न पाहतो. माझा बाप मला अधिकारी बनवण्याचे स्वप्न पाहतो. मी माझ्या बापाला काही मागितलं ना, माझा बाप मला घेऊन देतो.
आणि जेव्हा आपण स्वतः कमवायला लागतो ना, तर 250 रुपयाची चप्पल घेताना सुद्धा मन दुखते. 250 रुपयाची चप्पल घेताना सुद्धा मन दुखते. घेऊ का नाही असं होते. ज्या लेकाला बाप असते, ज्या लेकीला बाप असते, ज्या बाळाला बाप असते, ज्या लेकराला बाप असते ना, तो बाबांकडे हट्ट करतो. बाबा मला ते घेऊन पाहिजे, त्यांचा बाप त्यांना देतो. बाबा मला गाडी घेऊन पाहिजे, बाप देतो. बाबा मला फ्रॉक घेऊन पाहिजे, बाप देतो. आणि ज्या लेकरांना बाप नाही. मी 2 वर्षाची होती ज्यावेळी माझे बाबा गेले. आणि माझी आई अजूनही सांगते की वैष्णवी, ज्यावेळी तू लहान होती ना, त्यावेळी तू म्हणायची, आई बाबा बाजारात विकत मिळतात का ग? आई बाबा बाजारात विकत मिळतात का ग? आपण पैसे देऊया ना आणि बाजारात बाबा घेऊन येऊया ना. एकदा बाप गेला ना, तर बाप कोणत्याच बाजारात विकत मिळत नाही. नाही मिळत बाप. बाप गेल्यानंतर बापाच्या फोटो पुढे हुंके देण्या व्यतिरिक्त काही नाही, काहीच उरत नाही. बापाच्या तेरवीला तुम्ही गोडाधोडाचं करा, खीर करा, मोठं काही करा, ते पाहायला तुमचा बाप येत नाही. तो बाप तुम्हाला जिवंत असेपर्यंत जपावा लागतो. मेल्यानंतर बापाला किती महागडं धोतर देता, किती महागडं शर्ट देता, ते बघायला तुमचा बाप येत नाही. जिवंत असेपर्यंत त्या बापाला जपा, जिवंत असेपर्यंत जपा. एकदा त्या बापाला तुम्ही जपलं ना, तर पांडुरंगाचा विठ्ठल सुद्धा साक्षात तुमच्यासाठी येईल. विटेवरचा उभा असणारा विठ्ठल, त्याच्या बाजूला असणारी रखुमाई, दुसरं तिसरं कोणीच नाही, तर तुमच्याच घरातले तुमचे मायबाप आहे. लक्षात घ्या, तुमच्या घरातले तुमचे मायबाप आहे. आणि एखाद्या महापुरुषाला, एखाद्या मोठ्या पुरुषाला समजून घेण्याआधी आपण आपल्या घरातल्या मायबापाला समजून घेतलं पाहिजे. ज्याला मायबाप कळले ना, त्याला जगाच्या पाठीवर कोणत्याच तीर्थाला जाण्याची गरज नाही. अहो, मायबापाची सेवा केली म्हणून पुंडलिकासाठी विठ्ठलाला गेले 28 युग कमरेवर हात ठेवून आजही तसाच उभा आहे. आणि आपण वारकरी वारी करत त्याच्या दर्शनाला जातो. हे पराक्रम, या गोष्टी कशामुळे झाल्या? कशामुळे? विठ्ठलाला माय बापाची सेवा केल्यामुळं विठ्ठलाला. देवळात नाही जाता आलं ना, हरकत नाही. देवाला नाही प्रसाद देता आला, हरकत नाही.